अकोल्यात एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे। शहरातील हरिहरपेठ जुने शहर येथे विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणारा डॉक्टर जावेद शेख याच्या विरुद्ध ही कारवाई करण्यात आली। महापालिकेच्या आरोग्य पथकाने आणि जुने शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने धाड टाकून तपासणी केली। या तपासणी दरम्यान संबंधित डॉक्टरकडे वैद्यकीय पात्रतेची कागदपत्रे नसल्याचे दिसून आले। तसेच रुग्णांची नोंदणी न करता त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे आढळले। तसेच हॉस्पिटलला मुंबई नर्सिंग होम ऍक्ट 1949 अन्वये मान्यता नसल्याचेही उघड झाले। यावेळी हॉस्पिटलमधील 8 रुग्णांवर उपचार सुरू होते। काही रुग्णांना सलाईन देण्यात आलेली होती व अन्य औषधे साठवलेली होती। औषध निरीक्षक माणिकराव व गोतमारे यांना पुढील कारवाईसाठी बोलवण्यात आले। तपासणी दरम्यान कोणतीही वैद्यकीय शैक्षणिक पात्रता नसल्याचं दिसून आल्यामुळे बेकायदेशीर रुग्णालय चालवण्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। दरम्यान पुढील कारवाईसाठी प्रकरण पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले आहे। वैद्यकीय आरोग्य विभाग महानगरपालिका अकोला तर्फे सध्या बोगस डॉक्टरांवरती कारवाई सुरू आहे। त्याच्यात एक संशयित व्यक्ती आम्हाला आढळून आला की जो कसलीही शैक्षणिक पात्रता नसताना वैद्यकीय व्यवसाय करताना आम्हाला आढळला। त्याच्यावरती आम्ही छापा मारून त्याच्याजवळील साहित्य आम्ही हस्तगत करून घेतलं आणि ते जप्त करून त्याच्याजवळची औषध विभाग अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे त्याच्यावरती कारवाई केल्या झाली आहे आणि वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे जुने शहर पोलीस स्टेशन येथे आपण तक्रार नोंदवत आहोत। या संदर्भात आज मनपा अकोला येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष गिरे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्यांना दिनांक 18 जून 2025 रोजी एक गोपनीय माहिती मिळाली की हरिहरपेठ जुने शहर या ठिकाणी एक बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करत आहे। त्या अनुषंगाने डॉक्टर गिरे साहेब तसेच त्यांची संपूर्ण वैद्यकीय टीम यांनी सदर ठिकाणी रेड केली असता त्यांना हरिहरपेठ या ठिकाणी एक व्यक्ती वैद्यकीय व्यवसाय करताना मिळून आला व त्यांची वैद्यकीय सेवा इतर रुग्णांना देताना मिळाला व तसेच त्यांनी चेक केली असता सदर इसम जावेद शेख असे त्याचे नाव असून त्यांच्याकडे कोणतेही वैद्यकीय परवाना तसेच कोणतेही इतर वैद्यकीय आवश्यक असणारे कागदपत्र मिळून आले। त्या अनुषंगाने त्यांनी रेड केली आणि संपूर्ण ज्या वैद्यकीय व्यवसाय करता लागणाऱ्या ज्या काही कागदपत्र व इतर गोष्टी असतात त्या संबंधित इसमाकडे नावे जावेद शेख यांच्याकडे नसल्या कारणाने संबंधितांविरुद्ध पोस्ट जुने शहर येथे त्यांनी तक्रार दिली आहे। सदरचा गुन्हा पोस्ट जुने शहर येथे दाखल करण्यात येत आहे व पुढील कारवाई सुरू आहे।